पार्वती, हे ज्ञान आणखीन कुणाला तरी मिळाले आहे, पण आपल्या दोघांव्यतिरिक्त इथे कोणीच नाही. अर्भकाच्या रूपाने ह्या कबुतरांचा जीव त्यात आहे. अर्भक असले तरी त्यांनी ते ज्ञान श्रवण केले आहे आणि त्यांना अमरत्व प्राप्त झाले आहे. या घटनेची खूण म्हणून ही दोन शुभ्र कबूतर या गुहेभोवती अथवा या परिसरात अनंत काळापर्यंत असतील. मी ज्या भक्तांवर प्रसन्न आहे त्या भक्ताला या कबुतरांचे दर्शन होईल. माळसा, माझ्या आराध्याला मी माझ्यासाठी किती कष्ट देते आहे. माझ्यासाठी हे कष्ट नाहीत, हे सर्व तुझ्यावर असलेल्या प्रेमामुळे होतं. मला आज तुमचे वेगळेच रूप बघायला मिळाले. माझं आता मलाही वाटू लागलं आहे की तू विस्मरणाच्या त्या जगातून ह्या जगात यावस, आणि त्यासाठी मी अधीर झालो आहे. माझा मी तुझ्या सोबत आहे, पण एका दीर्घ वियोगातून मला जावं लागत आहे. माळसा, काय झाले? तुमचे पार्वतीवरचे प्रेम मात्र तसेच आहे. तुमचे तिच्यावरचे प्रेम पाहून एक क्षण मला हेवा वाटला. माळसा, प्रेमाची तुलना करू नकोस. हो ना, मग मला पार्वतीला भेटायचे आहे. हो, मला पार्वतीला भेटायचे आहे. पण का? कशासाठी? तुमच्यावर माझ्यापेक्षा कोणी जास्त प्रेम करत असेल यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. ती तुम्हाला इतकी प्रिय आहे की ती अजूनही तुमच्या स्मरणातून जात नाही. हे कसं शक्य आहे हे मला बघायचे आहे, विचारायचे आहे तिला. तुम्ही गप्प का झालात? मी काय बोलू? मी तुमच्याकडे कुठलीही दिव्य भेटवस्तू मागितली नाही. पण तू जे मागत आहेस ते मी तुला कसे देऊ? का? ती कुठल्या दुर्गम भागात राहते का? की वेगळ्याच विश्वात राहते ती? एक वेळ तिच्यापर्यंत पोहोचणे माझ्यासाठी अवघड आहे, पण ती जिथे कुठे असेल तिथे तुम्हाला तिच्यापर्यंत सहज पोहोचता येईल. तिच्यापर्यंत मला पोहोचणंच अवघड झालंय माळसा. तुम्ही माझी एवढी इच्छा पूर्ण नाही करू शकत? मला ते नाही करता येणार. माझ्या प्रश्नांची उत्तरं मला तिच्याकडे मिळणार आहेत.
असं मला वाटतं. आणि या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी मला इतकी प्रतीक्षा करावी लागली आहे. मला आता तिला भेटायचेच आहे. मी हे नाही करू शकत म्हाळसा. अहो, तुम्ही आज भोजन नाही घेतलं, काही आणू का? नको, आपण माझ्यासाठी थांबू नये. कसला एवढा विचार करता आहात? देवी, मला तुम्हाला एक महत्त्वाचे सांगायचे आहे. आख्यान सुरू होण्यापूर्वी तुम्ही श्री म्हाळसा देवींना भेटू नये. का? त्याने काय होईल? मी तुम्हाला हे सांगतो आहे कारण म्हाळसा देवी तुम्हाला असा प्रश्न विचारतील की ज्यामुळे काय बोलावं हा तुम्हालाच प्रश्न पडेल. श्री खंडेरायांनी त्यांना अमरनाथची कथा सांगितली, त्याचा हा परिणाम आहे का? होय. आता श्री म्हाळसा देवींना हा प्रश्न पडला आहे की पार्वती देवी कोण आहेत. परंतु त्यांना हे आत्ताच कळणं अपेक्षित आहे का? काय अपेक्षित आहे हे आपण नाही ठरवू शकत, परंतु आपण त्यांना काही सांगायचे देखील नाही. मग आपण काय करायचं? आख्यानापर्यंत तुम्ही त्यांना भेटू नका. हो, परंतु आख्यानात त्या हा प्रश्न विचारतीलच. तिथे त्यांना कोण अडवणार? तिथे प्रत्यक्ष श्री खंडेराय असतील, श्री गणेश असतील. आपण हस्तक्षेप करण्याची वेळ येणार नाही. कारण ही परीक्षेची वेळ आहे. श्री म्हाळसा देवी ह्या प्रश्नामुळे अस्वस्थ होणार आणि त्याचे उत्तर त्यांना काही केल्या हवे असणार. परंतु मग तुम्ही काय ठरवलं आहे? कारण ह्यातून मार्ग कसा काढायचा हे श्री खंडेराय तुम्हाला विचारतील. काय सांगायचं ह्याचा मी अजून विचार करतो आहे, परंतु काहीतरी मार्ग काढावाच लागेल. मला असं वाटतं की शंका निरसन श्री गणेश करणार आहेत. त्यांनीच हे संकट दूर करावं. होय, परंतु त्यावेळी ते काय भूमिका घेतायत ह्यावर सगळं अवलंबून आहे. कधी कधी त्यांना त्यांच्या मातेचं दुःख पाहवत नाही आणि अशा वेळी ते काय म्हणतील असा मला प्रश्न पडतो. आपण आख्यानाची वाट पाहू, तेव्हा काय होतंय हे कळेलच. मी म्हाळसा देवींना भेटणार नाही किंवा त्यांना काही सांगणारही नाही, परंतु त्या इथे आल्या तर काय करायचं? तसं झालं तर मी बोलेन त्यांच्याशी, परंतु त्या इथे येतील असं मला तरी वाटत नाही. आख्यानात त्या नारद मुनींना हा प्रश्न विचारतील हे मात्र नक्की. माझ्या संघ बोलू नको, तो बाजूला होय. आधी सांगतो बाजूला हो. काय मैत्र मित्र काय नाही. तू माझ्याशी बोलू नको. माझ्या संघ बोलायचं नाही तू. कशा पाय वागतो माझ्या संघ? अरे माझी वाट सोड. अरे इतका राग बरा नव. बरं बाबा, माझं चुकलं. तूच माझा गुरु. आता का तुझ्या पाया पडू? आता आला की नाही माझ्या मोहर हात जोडून? हा, मानलास की नाही मला गुरु? हा वय, पर मला कुठे ठावत की तुला गुरु मानला नाही म्हणून तू असा माझ्यावर ऋषीला म्हणून. उगा दात काढायचं काम नाही. उशिरा का होईना, पण मी काय म्हणतो हे तुझ्या डोसक्यात आलं हे लय चांगलं झालं. म्हणजे तुला बी असंच वाटतंय ना की म्हाळसा देवीसनी अगोदर समजा आठवणार ते? हा, ए बंडोबा, काय झालं असं काय बघतोय सा? अरे तुला गुरु मानलं म्हणून तू जे काय म्हणशील ते मला पटलच असतं नाही. आणि जर तसं असेल ना तर तू माझा गुरु नाही.
मॅम म्हणतो ना तसंच होणार. बाणायसनी समजा अगोदर आठवणार बघ. असंच आहे. हं, हं, हं. गणेश, तू माते, तुझ्या डोळ्यात पाणी चांगले दिसत नाही. तुझ्या आत खूप शक्ती आहे. गणेश, मी खूप थकले आहे. मला आता खूप थकवा जाणवतो आहे. असं नाही, माझी माता अशी नाही आहे. मला मी कोण आहे हे ठाऊक नाही. तू कोण आहेस हेही ठाऊक नाही. आणि बानू कोण आहे हे देखील ठाऊक नाही. तिचं नाव घ्यायलाच हवं का? मला ठाऊक आहे की ती तुला आवडत नाही. मला ती आवडत नाही यात माझं काय चुकतं? नाही, पण तूही मला सोडून तिच्याकडे जातोस. मला जे जे प्रिय आहे ते ते तिला हवे आहेत. असं नाही, तू तिचा एवढा राग नको करू. हे योग्य नाही. तूच सांगायचं राहिला होतास. माते, बरं, मला एक सत्य सांगशील का? तू आधी विचार. तू पार्वतीला ओळखतोस? हो. ती कुठे राहते? ती कैलासात असायची. आत्ता कुठे आहे हे सांगणं अवघड आहे. मला तिला भेटायचे आहे. कशाला? मला तिला काही प्रश्न विचारायचे आहेत. पण मी तिला कसं भेटवणार? वाटलंच तुम्हाला नाही सांगणार ते. तू आख्यानात हे विचार, मग मी सांगतो. खरंच? हो. गणेश, आज आख्यानाला जाण्याच्या आधीच तू इथे? मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे होते. गणेश, आसन ग्रहण कर. मातेनी का सांगितले मला की तिला पार्वतीला भेटायचे आहे? होय, मलाही तिने विचारले. आता तुम्ही काय करणार? ज्या पार्वतीला भेटायला ती उत्सुक आहे, ती पार्वती म्हणजे ती स्वतःच आहे ह्याची तिला कल्पना नाही. तिची तळमळ बघून माझे मन विषण्ण होते. आता तिला कसे समजावू हेच मला कळेनासे झाले आहे. गणेश, तू म्हाळसेला कोणते वचन तरी दिले नाहीस ना? वचन नाही, पण मी तिला सहाय्य करेन असे सांगितले आहे. सहाय्य? पण ते कसे? आणि ते शक्य नाही हे तू देखील जाणतोस. ज्याच्यासाठी या आख्यानाचा घाट घातला आहे ते आख्यानच संपेल अशाने. पण मातेला होणारा त्रास मला भगवत नाही. मला तिला सहाय्य करावंच लागेल. म्हाळसा आणि पार्वतीची भेट म्हणजे स्वतःने स्वतःला भेटणे. परमनियतीच्या मनात नेमके काय आहे हे कोणी सांगावे. पण तुम्ही तिला सत्य
अंशांशाने का होईना सांगत का नाही? आता मी तिला काय सत्य सांगावे गणेश? आख्यानातून अनेकदा तिला पार्वती बद्दल कळाले आहे, आणि असे असताना देखील अजून मी काही निराळे प्रयत्न करावेत असे तुला वाटते का? प्रत्येक गोष्ट योग्य वेळी झाली पाहिजे. मला असे वाटते आहे की तू देखील तिला काही सांगू नयेस. तिला स्वतःचा मार्ग तिला स्वतःला शोधू दे. मातेच्या शंकेचे मी समाधान करीन. गणेश, मला तुझे मातृप्रेम कळते, पण हे उचित नाही. आज आख्यानात मी मातेचे समाधान होईल असे सांगितलं आहे. आख्यानात ती मला विचारणारच, आणि त्याने आख्यानात विघ्न येणार. मी तसे होऊ देणार नाही. आख्यान निर्विघ्न पार पाडण्याचे दायित्व देखील माझ्यावरच आहे. आणि म्हाळसेला तू मार्ग सांगणार आहेस हेही सांगितले आहेस. आता आख्यानात काय घडते आहे ह्यावर मी काय करायचे ते ठरवीन. येतो मी. खूप आनंदी दिसते आहे आज आमची म्हाळसा. काय झालंय तरी काय आज असं? हं? लतिका, यांनी मला शिष्या मानून आजवर अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या यांनी कधी कोणाला सांगितल्या नसतील. म्हाळसा, देवांचं तुझ्यावर प्रेम आहे हे तू मान्य करायलाच हवंस. होय, यांनी गुरु म्हणून मला जे काही दिलं आहे त्यासाठी मी यांची खरंच ऋणी आहे. पण मी आज आनंदी असण्याचे अजून एक कारण आहे. आणि ते काय? लतिका, काल यांनी मला एक दिव्य गोष्ट सांगितली. अमरनाथच्या गुहेत यांनी पार्वतीला ब्रह्मांडातील काही रहस्य सांगितले होते. तिला शिष्या मानून ज्ञानाची कवाडं उघडून दाखवली होती. लतिका, त्यांच्याशी बोलताना मला असं जाणवलं की त्यांचं जसं माझ्यावर प्रेम आहे तसंच त्यांचं पार्वतीवर देखील प्रेम होतं. पार्वतीला ते कधीही विसरू शकणार नाहीत. तू देवांना तिच्याबद्दल काही विचारलंस का? हो, ज्या पार्वतीबद्दल यांनी मला सांगितले तिला भेटायची ओढ लागली आहे मला. कधी तिला भेटते कधी तिच्याशी बोलते असं झालंय मला. पण हे कसं शक्य होणार? म्हणजे देवांनी तुला त्याबद्दल काही सांगितलं का? नाही, त्यांनी मला तसं काही सांगितलं नाही. मी त्यांना हे विचारल्यावर ते कक्षातून निघून गेले. पण मला ठाऊक आहे की मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मला कसं मिळेल. कसं? आज आख्यानात मी त्या नारद मुनींना विचारणार आहे. मला खात्री आहे की माझी आणि पार्वतीची भेट कशी होईल हे नारद मुनी नक्कीच सांगू शकतील.